आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। स्वराज्य स्थानिक संस्थेच्या निवडणुकीचं उमेदवारी जे अर्ज आहे भरण्यात आलेला आहे। सर्वांना उमेदवारी मिळाली आहे। नरखेड तालुका इथून आपण प्रभाग 1 मधून आपल्याला उमेदवारी मिळाली आहे। काय सांगाल, कसा आपण लढा देणार आणि कोणत्या मुद्द्याला घेऊन आपण जनतेसमोर जाणार आहात? नमस्कार, माझं नाव राजेंद्र रामचंद्रजी बालपांडे आहे आणि मी प्रभाग क्रमांक 1 मध्ये उमेदवारी सदस्य नगर स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणुकीकरिता सदस्य या पदाकरिता अर्ज केलेला आहे आणि तो मान्य सुद्धा झालेला आहे। तर या प्रभागामध्ये सर्वप्रथम हा प्रभाग म्हणजे प्रभाग क्रमांक 1 आहे आणि या प्रभागामध्ये अनेक समस्या आहे। मागील 7-8 वर्षापासून या प्रभागामध्ये एकही असं काम व्यवस्थित झालेलं नाही। हे मागील सदस्य जे निवडून गेलेले होते या ठिकाणून त्यांनी या प्रभागाकडे दुर्लक्ष केलं आणि अनेक समस्या या प्रभागामध्ये आहे। सर्वप्रथम तर एक मोठी समस्या या प्रभागामध्ये आहे की जी पाण्याची आहे। पिण्याचे शुद्ध पाणी या प्रभागामध्ये मिळत नाही। कधी कधी या प्रभागामध्ये पिण्याच्या पाईपलाईन मध्ये एक पक्षी सुद्धा आढळलेला आहे। अशी परिस्थिती या प्रभागामध्ये आहे। कुठे कुठे नाल्या भरून राहतात, साफसफाई होत नाही, स्वच्छतेची मोठी दुर्व्यवस्था या प्रभागामध्ये आहे। आणि या प्रभागामध्ये विशेष म्हणजे आपल्याला पाण्याची व्यवस्था करणं या बाहेर ठिकाणी आम्ही बघतो आहे, बाकी नगर परिषद या ग्रामपंचायत सारख्या ठिकाणी की तिथं शुद्ध पाण्याची खूप चांगली व्यवस्था आहे। 5 रुपयामध्ये एक 20 लिटरचं पाणी मिळतं आरओ प्लांट सारखं। तर मी जर समजा नगरसेवक या ठिकाणी निवडून आलो, जनतेने मला जर प्रतिसाद दिला आणि देणारच आहे, तर मी या ठिकाणी नरखेड आपल्या या प्रभागामध्ये आरओ प्लांट एक छोटा जे 5 रुपये टाकून आपण त्या ठिकाणी त्यांना 20 लिटर पाणी देण्याची व्यवस्था करू। तसेच स्वच्छतेच्या बाबतीत आणि मच्छराच्या बाबतीत आमचा हा जो प्रभाग आहे, इकडे रेल्वे लागून आहे, इकडल्या साईडनं कोणत्याच प्रकारचे डेव्हलपमेंट झालेलं नाही, म्हणून मच्छराचा खूप प्रादुर्भाव या प्रभागामध्ये येत असतो आणि नियमित फॉगिंग होत नाही। मी जर समजा नगर परिषदचा बनणारच, त्या ठिकाणी जाऊन यांना फॉगिंग वगैरे हे जे मच्छराच्या सगळी विल्हेवाट लावण्याचा, तसेच नाल्याची व्यवस्था, तसेच या परिसरामध्ये कोणतं एक गार्डन असं नाही आहे का जिथे मुलं छानपैकी खेळू शकेल, वयस्कर व्यक्ती त्या ठिकाणी बसू शकेल आणि काही लेडीज आहे त्यांना बी त्या गार्डनचे म्हणजे जाऊन आपले जे व्यायाम आहे या हेल्थ इश्यू आहे महिलांचा, ते त्यांना कुठेच या ठिकाणी करायला मिळत नाही। तर आमचा प्रयत्न राहील की या प्रभागामध्ये महिलांकरता खास करून ज्यांचे हेल्थ इश्यू वाढत चाललेले आहे, महिलांचे ते घरकाम करतात या शेतातलं काम करतात, दोनच कामं या ठिकाणी आहे आणि म्हणून त्यांना व्यायामाची खूप गरज आहे आणि त्यांच्यासाठी सुद्धा एक जिम व्यायामाची व्यवस्था हे सुद्धा आम्ही या ठिकाणी करू। तसेच जे गार्डन आहे, एक छानपैकी एक नमो गार्डन जे आहे केंद्र शासनाचं, ते सुद्धा आम्ही या ठिकाणी तयार करण्याचा आमचा मानस राहील। तसेच या ठिकाणी दुर्व्यवस्था अशी आहे या प्रभागातील लोकांची की काही ठिकाणी नाल्या बनलेल्या आहेत, 2-2 वेळा कामं झालेली आहेत त्या नाल्यावर येत्या 10 वर्षामध्ये। याच्या अगोदर नाल्या बनलेल्या आहेत, परंतु चंबर फुटून गेलेले आहेत। त्या चंबरमधून सगळा दुर्गंध वास बाहेर येत असतो। आता आम्ही प्रचाराला जात असतो, आम्हाला दिसतात या सगळ्या गोष्टी। आम्ही बरेचदा निवेदन दिले, परंतु सरकार नसल्यामुळे या ठिकाणी कोणीही आमच्याकडे लक्ष दिलं नाही आणि प्रशासन हा जोपर्यंत या ठिकाणी सदस्य निवडून जात नाही आणि हे जे सरकार जोपर्यंत बसत नाही तोपर्यंतही प्रशासन काही लक्ष देत नाही। बऱ्याचदा आम्ही बघितलेलं आहे, उन्हाळ्याच्या वेळेमध्ये एका घराला आग लागली, बाजूच्या घराला, आणि बाजूच्या घराला आग लागली, दुसऱ्या घरापर्यंत ती आग येत होती आणि या ठिकाणचे जे नागरिक आहेत ते बाल्टीनं पाणी टाकून विझवत होते। फोन लावला, परंतु मोवाडून इथून 10 किलोमीटरहून गाडी नरखेडला पोहोचली आग विझवण्याकरता, परंतु नरखेडची गाडी त्या ठिकाणी स्थळावर पोहोचली नाही। अशी दुर्व्यवस्था आहे, म्हणजे कर्मचारी बी या ठिकाणी जोपर्यंत बळी राहत नाही आणि तोपर्यंत काम करत नाही व्यवस्थित। संस्थेच्या 2025 निवडणूक आहे, या निवडणुका ज्या होत आहे आपण कशाद्वारे बघता या निवडणुकीला? ही परिवर्तन आहे आणि भारतीय जनता पार्टीला मिळणारा कोल आहे आणि मला असं पूर्णपणे आपल्या आतमधून असं वाटते की जनता यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण उमेदवाराला निवडून देणार आणि एक हाती सत्ता ते या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची बनणार। गावात खूप प्रकारचे प्रश्न आहे,
पण या प्रभागाचे प्रश्न जे तुम्ही सांगितले अशाच प्रश्नांना घेऊन आपण जनतेसमोर जाणार आहात आणि या मुद्द्यावर आपण जनतेसमोर निवडणुकीमध्ये उतरणार आहात. तर मला हे सांगा, आपण आपल्या प्रभागाच्या मतदारांना आणि नागरिकांना काय एक संदेश देऊ इच्छिता? मी आपल्या मतदारांना हे सांगू इच्छितो की योग्य उमेदवार असा निवडून या प्रभागातून पाठवा, जेणेकरून या प्रभागाच्या ज्या काही समस्या आहे ते त्या ठिकाणी आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मांडतील. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून सरकारपर्यंत जातील आणि या ठिकाणी जो काही आपला जो आहे भरून निघतील असेच सदस्य या ठिकाणी निवडून दिले पाहिजे जनतेने, असं मला जनतेला सांगायचं आहे. आणि हे फक्त न फक्त केवळ भारतीय जनता पार्टीच करू शकते असं मला वाटते. पक्षाने आपल्यावर विश्वास दाखवला, पक्षाचा विश्वास आपण कसा जिंकाल? बिलकुल, पक्षासाठी रात्रंदिवस आपण मेहनत करू, जनतेसाठी झटू, रात्रंदिवस आपण जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहू. मागील काळामध्ये कोरोना आलेला होता, त्या काळात सुद्धा आम्ही जनतेची सेवा केली आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा असे भयंकर प्रकार घडू शकतील याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच काळात सुद्धा आम्ही जनतेच्या पाठीशी उभे राहू. आम्ही जर हे विचार ठेवलेला आहे मनामध्ये की आयुष्यमान भारत जे केंद्र शासनाचं जे योजना आहे, प्रकल्प आहे, तो सुद्धा आपल्या नरखेड या प्रभागामध्ये या ठिकाणी एक डॉक्टर, एक नर्स आणि एक छोटा दवाखाना या ठिकाणी आम्हाला उपलब्ध आम्ही शासनाकडून मागू. तसेच या ठिकाणी एक ॲम्ब्युलन्सची व्यवस्था सुद्धा आम्ही या ठिकाणी ठेवू, जेणेकरून या ठिकाणचा जो रुग्ण आहे तो नागपूरला जातपर्यंत थंड होऊन जात असतो. आमची सर्वात मोठी समस्या हीच आहे की आमच्या प्रभागामध्ये जवळपास 3 ते 4 पेशंट डायलिसिसचे आहे. आमच्या इथल्या नागरिकांना, मतदारांना दर 2 दिवसाच्या आड, 1-1.5-2 दिवसाच्या आड त्यांना नागपूरला जावं लागतो. तो जाण्या येण्याचा त्रास वाचावा आणि त्यांना याच ठिकाणी डायलिसिस व्हावं नरखेडमध्ये, हे सुद्धा आम्ही यावर सुद्धा लक्ष देणार आहोत.